एका साध्या कुटुंबाचा संसार, एक कष्टाळू नवरा, दोन निरागस मुलं आणि अचानक त्यांच्या आयुष्यात आलेली एक अशी व्यक्ती ज्यामुळे सगळंच बदलून गेलं. पैशांची कमतरता, स्वप्नांची भूक आणि नात्यांमध्ये वाढत जाणारी दरी, या सर्वांच्या मागे लपलेलं एक भयानक रहस्य. जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण गाव हादरलं. अखेर त्या कुटुंबात असं काय घडलं होतं? कोण होतं खरं दोषी? आणि एका चुकीच्या निर्णयाने किती आयुष्य उद्ध्वस्त झाली? ही संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐका, कारण प्रत्येक वळणावर तुम्हाला काहीतरी नवीन समजणार आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटणवाडी हे एक शांत आणि सुंदर गाव होतं. डोंगर रांगा, हिरवीगार शेती, सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळी मंदिरातील घंटांचा आवाज. गावातील लोक साधे आणि मेहनती होते. याच गावात समीर जगताप आपल्या कुटुंबासह राहत होता. समीरचे वय जवळपास 40 वर्षे होते. तो फारसा शिकलेला नव्हता, पण मेहनती खूप होता. गावात स्वतःची शेती नव्हती. दुसऱ्यांच्या शेतात काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची पत्नी वैशाली अतिशय सुंदर, पण त्याहूनही जास्त महत्वाकांक्षी होती. तिला नेहमी वाटायचं की आपण गरीब का, आपलं जीवन इतकं कठीण का, आपल्याकडे मोठं घर का नाही, गाडी का नाही, इतर लोकांसारखं सुखी आयुष्य आपल्याला का मिळत नाही. समीर मात्र वेगळाच होता. त्याला वाटायचं जितकं आहे तितक्यात आनंदाने जगावं. दोघांची विचारसरणी वेगळी होती, पण तरीही संसार सुरू होता. त्यांना 2 मुलं होती, रोहन आणि सायली. दोघंही अभ्यासात हुशार होती. समीर आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करत होता. सकाळी 6 वाजता घराबाहेर पडायचा, संध्याकाळी 7-8 वाजता परत यायचा. घरी आल्यावर थकलेला असायचा, पण मुलांबरोबर थोडा वेळ घालवायचा, त्यांच्या अभ्यासाची चौकशी करायचा आणि नंतर जेवून झोपायचा. असं त्यांचं जीवन शांतपणे चाललं होतं. पण एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी रोहन शाळेतून घरी आला. तो नेहमीप्रमाणे खेळायला गेला नाही. तो शांत बसून होता. वैशालीने विचारलं, "काय झालं बाळा?" रोहन म्हणाला, "आई, छातीत खूप दुखतंय." सुरुवातीला वैशालीने फारसं लक्ष दिलं नाही. तिला वाटलं साधा थकवा असेल. पण रात्री त्याची प्रकृती आणखी बिघडली. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. समीर आणि वैशाली घाबरले. रात्रीच त्याला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही चाचण्या करण्यास सांगितल्या. 2 दिवसांनी रिपोर्ट आले. रिपोर्ट पाहून डॉक्टर गंभीर झाले. समीरच्या पायाखालची जमीन सरकली, कारण उपचारासाठी खूप मोठी रक्कम लागणार होती. जवळपास 6 लाख रुपये. समीरसाठी ही रक्कम अशक्य होती. त्याच्या आयुष्यात त्याने कधी इतके पैसे एकत्र पाहिलेही नव्हते. घरी परतल्यानंतर वातावरण पूर्णपणे बदललं. वैशाली रडत होती. समीर शांत बसला होता. मुलांना काहीच समजत नव्हतं. त्या रात्री समीरला झोप लागली नाही. तो सतत विचार करत होता. पैसे कुठून आणायचे? मुलाचा उपचार कसा करायचा? कोण मदत करणार? दुसऱ्या दिवशी त्याने गावातील अनेक लोकांकडे मदत मागितली. काहींनी 1000 रुपये दिले, काहींनी 500, काहींनी फक्त धीर दिला. पण एवढ्याने काही होणार नव्हतं. त्याला लाखो रुपयांची गरज होती आणि तेव्हाच त्याच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला. त्या व्यक्तीचं नाव होतं निलेश पाटील. पाटणवाडी गावात समीरच्या मुलाच्या आजाराची बातमी हळूहळू पसरू लागली होती. गावातील लोकांना समीरची परिस्थिती माहिती होती. तो आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट करत आला होता. कधी कोणाची फसवणूक केली नव्हती, कधी कोणाशी भांडण केले नव्हते. म्हणून अनेकांना त्याची कीव येत होती. पण कीव करून प्रश्न सुटत नव्हता. प्रश्न होता पैशांचा. आणि पैशाशिवाय रोहनचे उपचार होणे अशक्य होते. समीर रोज सकाळी कामाला जायचा, पण आता काम करतानाही त्याचे मन कुठेच लागत नव्हते. हाताने काम सुरू असायचं, पण डोक्यात सतत एकच विचार फिरत राहायचा, मुलाला वाचवायचं कसं? एका दुपारी तो गावाच्या चौकात बसला होता. तेवढ्यात त्याचा मित्र संतोष तिथे आला. समीरचा चेहरा पाहून संतोष म्हणाला, "काय रे, खूप चिंतेत दिसतोस?" समीरने त्याला सर्व सांगितलं. रोहनचा आजार, डॉक्टरांनी सांगितलेला खर्च आणि पैशांची अडचण, सगळं. संतोष काही वेळ विचारात पडला. मग तो म्हणाला, "एक माणूस आहे." "कोण?" "निलेश पाटील." "काय करतो?" "व्यवसाय करतो. प्रॉपर्टी, बांधकाम, शेतीचे व्यवहार. खूप मोठं नाव आहे त्याचं." समीर शांतपणे ऐकत होता. संतोष पुढे म्हणाला, "तो मदत करतो लोकांना. माझ्यासारख्या माणसाला का मदत करेल? एकदा भेटून तर बघ." समीरने लगेच काही उत्तर दिलं नाही, पण संध्याकाळी घरी गेल्यावर त्याने वैशालीला ही गोष्ट सांगितली. वैशालीच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. "भेटून ये ना त्यांना, काय म्हणतील? नकार दिला तर दिला, पण प्रयत्न तरी कर." समीरने दुसऱ्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो निलेश पाटीलच्या ऑफिसमध्ये गेला. ऑफिस पाहून तो थक्क झाला. मोठी इमारत, बाहेर महागड्या गाड्या
आत एसी, सूट बूट घातलेले कर्मचारी. समीरला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याचे कपडे धुळीने माखलेले होते. पायात जुनी चप्पल होती. तो काही क्षण बाहेरच उभा राहिला. मग धाडस करून आत गेला. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने विचारलं, "काय काम आहे?" "निलेश साहेबांना भेटायचं आहे." थोड्या वेळाने त्याला आत पाठवण्यात आलं. मोठ्या केबिनमध्ये निलेश बसला होता. वय 40च्या आसपास. चेहऱ्यावर आत्मविश्वास, महागडे कपडे, हातात सोन्याचे घड्याळ. त्याने समीरकडे पाहिलं. "या, बसा." समीरने घाबरत घाबरत सगळी परिस्थिती सांगितली. निलेश शांतपणे ऐकत राहिला. एकदाही मध्ये बोलला नाही. सगळं ऐकल्यावर तो काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, "तुझ्या मुलाची कागदपत्र आहेत का?" "हो." समीरने फाईल पुढे केली. निलेशने ती नीट पाहिली आणि मग खुर्चीत मागे रेलून बसला. "तुझी परिस्थिती खरंच कठीण आहे." हे ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. कारण अनेक दिवसांनी कुणीतरी त्याचं दुःख समजून घेत होतं. निलेश म्हणाला, "काळजी करू नकोस, साहेब. जितकी मदत करता येईल तितकी करतो." समीरला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. "खरंच?" "हो, पण का?" निलेश हसला. "माणुसकी म्हणून." समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो उठून उभा राहिला. "साहेब, तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही." निलेशने त्याला शांत बसवलं. "उपकार नाहीत, मुलगा बरा झाला पाहिजे." त्या दिवसानंतर गोष्टी बदलायला लागल्या. निलेशने काही आर्थिक मदत केली, काही डॉक्टरांशी संपर्क करून दिला, काही औषधांची व्यवस्था केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने समीरला आशा दिली. घरात अनेक दिवसांनी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वैशाली खूप खुश होती, कारण रोहनच्या उपचाराची प्रक्रिया सुरू झाली होती. ती मनोमन निलेशचे आभार मानत होती. पण हळूहळू त्या आभारांचे रूपांतर दुसऱ्याच भावनेत होऊ लागलं. एक दिवस निलेश समीरच्या घरी आला, रोहनची तब्येत विचारण्यासाठी. वैशालीने त्याचं खूप आदरातिथ्य केलं. चहा, नाश्ता आणि सतत धन्यवाद. निलेश प्रत्येक वेळी हसून म्हणायचा, "धन्यवाद नको, सगळं ठीक होईल." त्याचा बोलण्याचा स्वभाव खूप आकर्षक होता. तो समोरच्या माणसाला महत्त्व द्यायचा. त्यामुळे लोक पटकन त्याच्या जवळ यायचे. वैशालीही त्याला अपवाद नव्हती. दिवस पुढे सरकत होते. निलेश अधूनमधून घरी यायचा. कधी रोहनची विचारपूस करायला, कधी उपचारांबद्दल माहिती द्यायला, कधी फक्त भेटायला. समीरला त्याच्याबद्दल पूर्ण विश्वास होता. त्याला वाटत होतं, हा माणूस देवासारखा मदतीला आला आहे. पण त्याला एक गोष्ट दिसत नव्हती. वैशाली मात्र निलेशकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागली होती. एक दिवस निलेश नवीन कार घेऊन गावात आला. संपूर्ण गाव ती कार पाहायला जमलं. वैशाली खिडकीतून बघत होती. तिच्या मनात पुन्हा तोच विचार आला, किती छान आयुष्य आहे याचं. ना पैशांची चिंता, ना उद्याची काळजी, आणि एक आपण. त्या रात्री ती बराच वेळ झोपू शकली नाही. तिच्या मनात सतत निलेशच फिरत होता. काही दिवसांनी निलेश पुन्हा घरी आला. समीर कामावर गेला होता. मुलं शाळेत होती. घरात फक्त वैशाली होती. "समीर नाही का?" "कामावर गेलेत." "बरं." निलेश निघणार इतक्यात वैशाली म्हणाली, "चहा घेऊन जा." तो थांबला. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला सामान्य विषय होते, पण नंतर वैशाली आपल्या आयुष्याबद्दल बोलू लागली. गरिबी, अपूर्ण स्वप्न, आर्थिक अडचणी, सगळं. निलेश शांतपणे ऐकत होता. तो मध्येच म्हणाला, "तुझ्यात खूप क्षमता आहे." हे वाक्य ऐकून वैशाली काही क्षण शांत झाली, कारण तिला आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी असं म्हटलं होतं. त्या दिवसानंतर दोघांच्या संवादाचं प्रमाण वाढू लागलं. कधी फोनवर, कधी मेसेजवर, कधी प्रत्यक्ष भेटीत. सुरुवातीला सर्व काही साधं वाटत होतं, पण हळूहळू नातं वेगळ्या दिशेने सरकत होतं. आणि त्याची कल्पना अजूनही समीरला नव्हती. तो अजूनही निलेशला आपला सर्वात मोठा हितचिंतक समजत होता. पण नियती मात्र शांतपणे एक वेगळाच खेळ खेळत होती. आणि त्या खेळाची सुरुवात आता झाली होती. पाटणवाडी गावात सगळं काही वरून शांत दिसत होतं. समीर रोज कामावर जात होता. रोहनच्या उपचारांमुळे घरात थोडी आशा निर्माण झाली होती. सायली तिच्या अभ्यासात रमली होती. आणि वैशाली, ती बाहेरून जरी नेहमीसारखी वागत असली तरी तिच्या मनात मोठं वादळ सुरू होतं. निलेश आता त्यांच्या घरचा जवळचा माणूस बनला होता. तो येत जात होता. कधी एखादं औषध घेऊन यायचा, कधी डॉक्टरांचा नवीन सल्ला सांगायचा, कधी रोहनसाठी फळं आणायचा, तर कधी मुलांसाठी चॉकलेट्स. समीरला त्याच्याबद्दल अजिबात संशय नव्हता. उलट तो गावात सगळ्यांना सांगायचा, "निलेश साहेब नसते तर माझ्या मुलाचं काय झालं असतं माहीत नाही." हे ऐकून निलेश फक्त हसायचा. पण त्याच्या आणि वैशालीच्या मनात आता वेगळंच काहीतरी सुरू होतं. एक दिवस दुपारी समीर कामावर गेला होता. मुलं शाळेत होती. घरात फक्त वैशाली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव दिसलं, निलेश. वैशालीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं.
तिने फोन उचलला. हॅलो, काय करतेस? काही नाही. घरीच आहेस? हो, मी जवळच आहे. मग या ना. निलेश काही मिनिटांतच घरासमोर आला. तो आत बसला. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला रोहनच्या तब्येतीवर चर्चा झाली, नंतर गावाबद्दल, नंतर आयुष्याबद्दल, आणि मग गप्पांचा विषय स्वप्नांकडे वळला. वैशाली म्हणाली, कधी कधी वाटतं आयुष्याने आपल्याला काहीच दिलं नाही. निलेश तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला अजून खूप काही मिळू शकतं. कसं? जग खूप मोठं आहे वैशाली, पण माझं आयुष्य तर या 4 भिंतींमध्ये अडकलंय. निलेश काही बोलला नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्या नजरेत काहीतरी होतं, जे दोघांनाही जाणवत होतं. त्या दिवसानंतर फोन कॉल्स वाढले, मेसेजेस वाढले, आणि हळूहळू दोघे एकमेकांच्या सवयीचे होऊ लागले. वैशाली सकाळी उठल्यावर फोन बघायची, रात्री झोपण्याआधी फोन बघायची. निलेशचा मेसेज नसेल तर तिला अस्वस्थ वाटायचं. तर दुसरीकडे निलेशही तिच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नव्हता. काही आठवड्यांनी एक घटना घडली, ज्याने पुढच्या संकटाची सुरुवात केली. त्या दिवशी समीर नेहमीपेक्षा लवकर घरी आला, कारण शेतातील काम पावसामुळे बंद झालं होतं. तो दुपारीच घरी पोहोचला. घराचं दार उघडं होतं. आत वैशाली बसली होती. ती मोबाईलमध्ये गुंतलेली होती. समीर आत आला तरी तिला कळलं नाही. ती हसत होती, कोणाशी तरी चॅट करत होती. समीरने सहज विचारलं, कोणाशी बोलतेस? वैशाली अचानक दचकली. तिने पटकन मोबाईल लॉक केला. कोणी नाही, मग इतकं हसत का होतीस? सायलीच्या शिक्षिकेचा मेसेज होता. समीरने जास्त विचारलं नाही, पण पहिल्यांदाच त्याच्या मनात एक छोटासा प्रश्न निर्माण झाला. त्या रात्री समीर झोपला नव्हता. तो शांत पडून होता. वैशालीला वाटत होतं तो झोपलाय, पण त्याचे डोळे उघडे होते. रात्री 11:30 वाजता वैशालीचा मोबाईल वाजला. तिने लगेच फोन उचलला नाही. काही क्षण वाट पाहिली, मग अलगद उठून बाहेर गेली. समीरलाही आवाज ऐकू आला. तो सावध झाला. तो हळूच उठला आणि खिडकीजवळ गेला. वैशाली अंगणात उभी होती. ती मंद आवाजात बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. कधी ती लाजत होती, कधी हसत होती, कधी शांत होत होती. समीरला शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते, पण त्याला एवढं नक्की समजलं, ही साधी चर्चा नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने काही विचारलं नाही. तो फक्त निरीक्षण करू लागला. आता तो वैशालीच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देऊ लागला. तिचं वागणं बदललं आहे का? ती कुणाशी जास्त बोलते का? कुणाला भेटते का? हे तो पाहू लागला. दरम्यान निलेश आणि वैशालीची जवळीक आणखी वाढत होती. एक दिवस निलेशने तिला शहरात येण्यास सांगितलं. का? फक्त फिरायला. लोकांनी पाहिलं तर? कोणी पाहणार नाही. वैशाली सुरुवातीला घाबरली, पण नंतर तयार झाली. दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत गेल्यावर ती घरातून बाहेर पडली. निलेश कार घेऊन थांबला होता. ती त्याच्या गाडीत बसली. पहिल्यांदाच ती अशा महागड्या कारमध्ये बसत होती. गाडी वेगाने पुढे निघाली. वैशाली खिडकीतून बाहेर पाहत होती. तिला वेगळंच जग दिसत होतं. मोठी दुकानं, मोठे बंगले, हॉटेल्स, चमकदार जीवन. ते जीवन तिने फक्त टीव्हीमध्ये पाहिलं होतं. आज ती त्याचा भाग असल्यासारखी वाटत होती. त्या दिवशी संध्याकाळी ती घरी परतली, पण तिच्या मनात आता नवीन भावना जन्माला आली होती. तिला आपलं जुनं आयुष्य आवडेनासं झालं होतं. गरिबी, संघर्ष, कष्ट, हे सगळं तिला ओझ्यासारखं वाटू लागलं. समीर मात्र अजूनही कष्ट करत होता. त्याला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होऊ लागली होती, पण त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे तो शांत होता. काही दिवसांनी त्याच्या हातात एक असा पुरावा येणार होता, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. आणि त्याच क्षणापासून या कथेने एक धोकादायक वळण घेणार होतं. समीरच्या मनात संशयाचं बीज आधीच पेरलं गेलं होतं, पण तो अजूनही स्वतःलाच समजावत होता. कदाचित मीच जास्त विचार करतोय. वैशाली अशी नाही. इतकी वर्षे संसार केला आहे. ती माझा विश्वासघात करणार नाही, असं तो स्वतःलाच सांगत राहायचा. पण मनातली अस्वस्थता काही कमी होत नव्हती. एक दिवस सकाळी समीर कामावर जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात वैशालीचा मोबाईल वाजला. ती स्वयंपाकघरात होती. मोबाईल हॉलमध्ये पडला होता. स्क्रीनवर नाव चमकलं, निलेश साहेब. समीरच्या नजरा त्या स्क्रीनवर खेळल्या. फोन काही सेकंद वाजत राहिला, मग बंद झाला. समीरच्या मनात पुन्हा प्रश्न उभा राहिला. एवढ्या सकाळी फोन कशासाठी? वैशाली बाहेर आली. तिने पटकन मोबाईल उचलला. स्क्रीन पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती लगेच दुसऱ्या खोलीत गेली आणि परत फोन लावला. समीर दुरून हे सर्व पाहत होता. त्या दिवशी कामावर गेल्यानंतरही त्याचं लक्ष लागत नव्हतं. हात काम करत होते, पण डोक्यात विचारांचं वादळ होतं. संध्याकाळी तो घरी आला.
वैशाली नेहमीप्रमाणे वागत होती. पण आता समीर प्रत्येक गोष्ट निरीक्षण करत होता. ती वारंवार मोबाईल का पाहते? कुणाचे मेसेज येतात? फोन आला की दुसऱ्या खोलीत का जाते? हे सर्व त्याच्या लक्षात येत होतं. 2 दिवसांनी एक घटना घडली, ज्यामुळे त्याचा संशय जवळजवळ खात्रीमध्ये बदलला. त्या दिवशी वैशाली मुलांना घेऊन बाजारात गेली होती. घाईत ती मोबाईल घरीच विसरली. समीर कामावरून थोडा लवकर आला होता. त्याने टेबलावर मोबाईल पाहिला. त्याचा हात मोबाईलकडे गेला, पण तो थांबला. नको, हा तिचा वैयक्तिक विषय आहे. तो मागे फिरला, पण काही क्षणांनी पुन्हा मोबाईलकडे पाहिलं. त्याच्या मनात संघर्ष सुरू होता. शेवटी त्याने मोबाईल हातात घेतला. योगायोगाने मोबाईल लॉक नव्हता. स्क्रीन उघडताच त्याचं हृदय धडधडू लागलं. मेसेजेस समोर होते आणि त्यातील बहुतेक मेसेज निलेशकडून होते. सुरुवातीचे काही मेसेज सामान्य होते, रोहनच्या तब्येतीबद्दल, औषधांबद्दल, डॉक्टरांबद्दल. पण जसजसा तो खाली स्क्रोल करू लागला, तसतसा त्याचा चेहरा पांढरा पडत गेला. त्या मेसेजमध्ये जवळीक होती, भावना होत्या आणि काही वाक्ये अशी होती जी एका साध्या मैत्रीमध्ये कधीच नसतात. समीरचे हात थरथर कापू लागले. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार यायला लागला. इतक्या वर्षांचा विश्वास क्षणात तुटला होता. त्याने मोबाईल परत जागेवर ठेवला आणि खुर्चीवर बसून राहिला. जवळपास 1 तास, पूर्ण शांत. त्याच्या डोळ्यांत अश्रू नव्हते, पण मन आतून तुटलं होतं. संध्याकाळी वैशाली घरी आली. तिला काहीतरी वेगळं जाणवलं. समीर असामान्यपणे शांत होता. तो ना बोलत होता, ना हसत होता, ना मुलांशी खेळत होता. रात्री जेवताना देखील तो शांत होता. शेवटी वैशालीने विचारलं, "काय झालं?" समीरने तिच्याकडे पाहिलं, काही सेकंद, आणि मग एकच प्रश्न विचारला, "निलेशशी तुझं नेमकं नातं काय आहे?" हे ऐकताच वैशाली दचकली. तिच्या हातातील घास खाली पडला. क्षणभर घरात शांतता पसरली. "काय बोलताय तुम्ही?" तिने स्वतःला सावरत विचारलं. "मी काय बोलतोय ते तुला चांगलं माहिती आहे." "नाही समजलं." "खोटं बोलू नकोस." समीरचा आवाज आता थरथर होता. रागाने नव्हे, दुःखाने. "मी सगळं पाहिलं आहे." हे ऐकताच वैशालीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काही क्षण दोघेही शांत राहिले. मुलं दुसऱ्या खोलीत होती. त्यांना काहीच समजत नव्हतं. "तुम्ही माझा फोन पाहिला?" वैशालीने विचारलं. "हो, तुम्हाला तसं करायला नको होतं." हे ऐकून समीरला धक्का बसला. त्याला वाटलं ती माफी मागेल, पण ती उलट त्यालाच दोष देत होती. "माझी चूक आहे?" समीर हसला. ते हसू वेदनांनी भरलेलं होतं. "इतकी वर्षे मी तुझ्यासाठी झटलो, मुलांसाठी झटलो, आणि आज तू मला हे विचारतेस?" वैशाली काही बोलली नाही. त्या रात्री दोघांमध्ये मोठं भांडण झालं. पहिल्यांदाच, इतक्या वर्षांच्या संसारात पहिल्यांदाच. समीरने तिला स्पष्ट सांगितलं, "आजपासून त्या माणसाशी संबंध तोड." वैशाली शांत राहिली, पण तिच्या मनात वेगळंच सुरू होतं. कारण आता ती निलेशच्या भावनिक प्रभावाखाली खूप खोलवर अडकली होती. दुसऱ्या दिवशी तिने निलेशला सर्व सांगितलं. समीरला संशय आल्याचं, मोबाईल पाहिल्याचं, भांडण झाल्याचं. निलेश काही वेळ शांत राहिला. मग म्हणाला, "आता गोष्ट अवघड होणार आहे. काय करू?" वैशालीने विचारलं. "आधी शांत रहा." पण त्याच्या चेहऱ्यावरही चिंता दिसत होती. कारण आता समीर फक्त संशय घेत नव्हता, तर त्याला सत्याचा अंदाज येऊ लागला होता. आणि पुढच्या काही दिवसांत समीर एक असा निर्णय घेणार होता, ज्यामुळे निलेश आणि वैशाली दोघांच्याही आयुष्यात भीती निर्माण होणार होती. कारण सत्य आता लपून राहणं कठीण होत चाललं होतं आणि नियती हळूहळू सर्वांना एका भयंकर वळणाकडे घेऊन जात होती. समीरच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की त्याला स्वतःचं घर परकं वाटू लागलं होतं. घर तेच होतं, भिंती त्याच होत्या, अंगण तेच होतं, पण विश्वास तुटला होता. आणि जेव्हा विश्वास तुटतो, तेव्हा माणूस एकाच घरात राहूनही एकटा पडतो. त्या रात्रीच्या भांडणानंतर समीर पूर्णपणे बदलला. पूर्वीसारखा तो हसत नव्हता, मुलांशी खेळत नव्हता, घरात कमी बोलत होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडू लागली होती. तो रात्री उशिरापर्यंत जागा राहायचा. कधी अंगणात बसून आकाशाकडे बघायचा, कधी एकटाच गावाच्या बाहेर जाऊन बसायचा. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, "मी कमी पडलो कुठे?" तो स्वतःलाच दोष देत होता, गरिबीला दोष देत होता, नशिबाला दोष देत होता. पण उत्तर काही सापडत नव्हतं. दुसरीकडे वैशाली देखील शांत नव्हती. समीरला सत्याची कल्पना आली होती, हे तिच्या लक्षात आलं होतं. म्हणून ती सतत तणावात राहू लागली. निलेशलाही परिस्थिती गंभीर वाटू लागली. कारण आता समीर फक्त संशय घेत नव्हता, तर तो सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होता. एक दिवस समीरने अचानक निर्णय घेतला. तो थेट निलेशच्या ऑफिसमध्ये गेला. निलेश आपल्या केबिनमध्ये बसला होता. समीर आत आला.
त्याचा चेहरा पाहून निलेश थोडा अस्वस्थ झाला. "या समीर." पण समीर बसला नाही. तो उभाच राहिला. "माझ्याशी सरळ बोला." निलेश काही क्षण शांत राहिला. "काय झालं? माझ्या घरात काय चाललंय?" हे ऐकताच निलेशच्या चेहऱ्याचे भाव बदलले. "तुला काय म्हणायचं आहे? मला सगळं समजलंय." ऑफिसमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. निलेशला जाणवलं, आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पण तो लगेच स्वतःला सावरला. "तू गैरसमज करतोयस." "गैरसमज?" समीरचा आवाज आता भरून आला होता. "ज्याच्यावर मी विश्वास ठेवला, ज्याला देवासारखा मानलं, तोच माझं घर उद्ध्वस्त करतोय." हे ऐकून निलेश काही बोलला नाही. समीर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, "आज शेवटचा सांगतो. माझ्या कुटुंबापासून दूर राहा." हे बोलून तो तिथून निघून गेला. त्या भेटीनंतर निलेश पहिल्यांदाच घाबरला. कारण समीर आता शांत नव्हता. तो प्रश्न विचारू लागला होता. त्या रात्री निलेशने वैशालीला फोन केला. "गोष्ट हाताबाहेर जातेय. काय झालं?" समीर ऑफिसमध्ये आला होता. वैशालीच्या हातातील फोन जवळजवळ पडायचा बाकी राहिला. "मग?" "त्याला संशय नाही. त्याला जवळजवळ खात्री आहे." हे ऐकताच वैशालीच्या मनात भीती निर्माण झाली. तिला वाटत होतं, कदाचित समीर काही दिवसांनी शांत होईल. पण तसं होत नव्हतं. पुढचे काही दिवस घरातील वातावरण आणखी खराब झालं. समीर आणि वैशालीमध्ये बोलणं जवळजवळ बंद झालं. मुलांना काहीतरी चुकीचं आहे, हे जाणवत होतं. सायली एक दिवस आईला म्हणाली, "आई, बाबा आधीसारखे का नाहीत?" त्या प्रश्नाचं उत्तर वैशालीकडे नव्हतं. रोहनची तब्येत जरी सुधारत होती, तरी घरातील नातं कोसळत होतं. समीर आता काही वेळा दारू प्यायला लागला. तो पूर्वी कधीच दारूच्या आहारी गेला नव्हता. पण मनातील वेदना सहन होत नव्हत्या. गावातील काही लोकांनाही घरातील बदल जाणवू लागला. लोक कुजबूज करू लागले. आणि जेव्हा गावात कुजबूज सुरू होते, तेव्हा गुपित जास्त काळ गुपित राहत नाही. एक दिवस रमेश जगताप, म्हणजे समीरचा मोठा भाऊ, त्याला भेटायला आला. समीरचा चेहरा पाहून तो हादरला. "काय अवस्था करून घेतली आहेस?" समीर काही बोलला नाही. पण रमेशला काहीतरी गंभीर आहे हे जाणवलं. काही दिवसांनी त्यालाही गावातून काही चर्चा ऐकायला मिळाल्या. निलेश आणि वैशालीबद्दल. त्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण हळूहळू त्याच्याही मनात शंका निर्माण झाली. आता परिस्थिती अशी झाली होती की सत्य अनेक लोकांच्या नजरेत येऊ लागलं होतं. आणि याच गोष्टीमुळे निलेश आणि वैशाली अधिकच अस्वस्थ झाले. कारण जे नातं त्यांनी लपवून ठेवलं होतं, ते आता हळूहळू लोकांसमोर येण्याच्या मार्गावर होतं. एका रात्री वैशाली आणि निलेश बराच वेळ फोनवर बोलत होते. दोघेही तणावात होते. त्यांना वाटत होतं, जर समीरने सर्वांसमोर गोष्ट उघड केली, तर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. त्या संभाषणानंतर दोघांच्या मनात एक असा विचार जन्माला आला, जो पुढे सर्वांच्या आयुष्याला काळोखात ढकलणार होता. तो विचार सुरुवातीला फक्त एक कल्पना होती, पण काही दिवसांतच ती कल्पना एका धोकादायक निर्णयात बदलणार होती. आणि त्या निर्णयाची किंमत खूप मोठी असणार होती. पाटणवाडी गावात वातावरण वरून शांत होतं. पण अनेकांच्या मनात वादळं सुरू होती. समीर तुटला होता. वैशाली घाबरली होती. आणि निलेश सतत विचार करत होता की पुढे काय होणार. गावात कुजबूज सुरू झाली होती. लोक एकमेकांना भेटले की हळू आवाजात चर्चा करायचे. कुणी स्पष्ट बोलत नव्हतं. पण प्रत्येकाला काहीतरी चुकीचं सुरू आहे याची जाणीव झाली होती. एका रात्री समीर नेहमीप्रमाणे घराबाहेर बसला होता. त्याच्या हातात दारूची बाटली होती. तो शांतपणे आकाशाकडे बघत होता. डोळ्यांत वेदना होत्या, राग होता, निराशा होती आणि सर्वात जास्त विश्वासघाताची जखम होती. घराच्या आत वैशाली होती. ती समीरकडे बघत होती. तिला माहीत होतं, ही परिस्थिती आता फार काळ टिकणार नाही. एक ना एक दिवस सर्व सत्य बाहेर येणारच. त्या रात्री उशिरा निलेशचा फोन आला. वैशाली घराच्या मागे जाऊन बोलू लागली. पण यावेळी समीर जागाच होता. त्याने पुन्हा एकदा तिचं संभाषण ऐकलं. शब्द पूर्ण ऐकू येत नव्हते. पण नाव स्पष्ट ऐकू आलं. निलेश. समीरच्या मनातील शेवटचा संशयही संपला. आता त्याला खात्री झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात मोठा वाद झाला. पहिल्यांदाच मुलांसमोर. रोहन आणि सायली घाबरले. ते कोपऱ्यात उभे राहून आई वडिलांकडे पाहत होते. समीर ओरडत होता. वैशाली रडत होती. शेजाऱ्यांनाही आवाज ऐकू गेला. त्या दिवसानंतर समीर घरातून कमी बाहेर पडू लागला. तो स्वतःमध्येच हरवून गेला. काही दिवसांनी एक धक्कादायक घटना घडली. समीर सकाळी घरातून बाहेर पडला. नेहमीप्रमाणे. पण त्या दिवशी तो परतलाच नाही. संध्याकाळ झाली. रात्र झाली. वैशालीने सुरुवातीला फारसं लक्ष दिलं नाही. तिला वाटलं, नेहमीप्रमाणे मित्रांकडे गेला असेल. पण दुसऱ्या दिवशीही तो आला नाही. आता मात्र सगळे घाबरले. रमेश जगतापला बातमी कळली.
तो लगेच घरी आला. संपूर्ण गाव समीरचा शोध घेऊ लागलं. तिसऱ्या दिवशी गावाजवळच्या जुन्या घाटाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक अभिजित मोरे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू झाला. काही वेळात मृतदेहाची ओळख पटली. तो समीर होता. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. रोहन आणि सायली रडत होते. रमेश हादरला होता आणि वैशाली, ती मोठ्याने रडत होती. पण अभिजित मोरे यांच्या लक्षात एक गोष्ट आली. घटनास्थळावरील काही गोष्टी जुळत नव्हत्या. त्यांनी तपास अधिक खोलात सुरू केला. समीरचा मोबाईल तपासण्यात आला. कॉल रेकॉर्ड काढण्यात आले. मागील काही महिन्यांचे तपशील तपासण्यात आले. तेव्हा तपास एका नावाभोवती फिरू लागला. निलेश पाटील. मोरे यांनी निलेशची चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने सर्व नाकारलं, पण तपास पुढे सरकत गेला. कॉल रेकॉर्ड, लोकेशन, मेसेजेस, अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. त्यानंतर वैशालीचीही चौकशी झाली. सुरुवातीला तिनेही काही सांगितलं नाही, पण सततच्या चौकशीनंतर ती मानसिकदृष्ट्या खचली आणि शेवटी तिने सत्य सांगायला सुरुवात केली. तिने कबूल केलं की तिचे आणि निलेशचे संबंध होते. समीरला त्याची माहिती मिळाली होती. घरात सतत वाद होत होते. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि अखेरीस निलेश आणि वैशाली दोघांनाही अटक करण्यात आली. गावात एकच चर्चा सुरू होती. इतकं सगळं होण्याची गरज होती का? एका चुकीच्या निर्णयाने किती आयुष्य उद्ध्वस्त झाली. रोहन आणि सायलीचे आयुष्य बदलले होते. रमेशच्या डोळ्यात नेहमी एकच प्रश्न असायचा. जर त्या दिवशी योग्य निर्णय घेतला असता तर? पण आता उशीर झाला होता. पोलीस तपास पूर्ण झाला. प्रकरण न्यायालयात गेलं आणि पाटणवाडी गावासाठी ही घटना कायमची एक दुःखद आठवण बनली. जीवनात पैसा, आकर्षण, मोह आणि स्वप्न महत्त्वाची असतात, पण त्याहून महत्त्वाचा असतो विश्वास. कारण एकदा विश्वास तुटला तर नातं जिवंत राहिलं तरी त्याचा आत्मा संपतो. आणि अनेक वेळा एका चुकीच्या निर्णयाची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागली.